सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज भूमिहीन गायरान एकता आंदोलनाच्या वतीनं भव्य असं साखळी उपोषण गेवराईच्या या स्वाभिमानी मातीमध्ये अत्यंत वयाने जास्त असणाऱ्या, माझ्या आजीच्या वयाच्या असणाऱ्या, आईच्या वयाच्या असणाऱ्या या माता मावल्या भर पावसामध्ये या आंदोलनाचा लढा त्यांनी खऱ्या अर्थाने हातामध्ये घेतलेला आहे। सगळ्या उपोषण करता ह्या महिला आहेत आणि साखळी उपोषण रोजची रोज प्रत्येक दिवशी आपल्याला या ठिकाणी करायचंय। मित्रांनो, काल मी आमचे मित्र 12-13 पासून आम्ही चळवळीमध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभागी असतो। आमचे मित्र धम्मपालजी गांडेकर, महेशजी सौंदरमल आणि सगळे आमचे मित्र कंपनी या ठिकाणी आहेत। खरं तर मी धम्मपाल भायांना मागाशी फोन केला की काय आंदोलनाचा अपडेट, मी काही मनोगत व्यक्त करण्यासाठी येतो, तर ते म्हटले आमचा मंडप खाली पडलाय। धम्मपालजी, ज्या आंदोलनामध्ये गर्दी कमी असते, जे आंदोलन अत्यंत समोर आलोय, आपल्या मैत्रीचं नातं आहे म्हणून तुमचं काही कौतुक करायचं म्हणून नाही, आंदोलनाचा उद्देश प्रामाणिक आहे। आणि हे आंदोलन भूमिहीन गायरान एकता आंदोलनाच्या वतीनं मी आज सांगू इच्छितो की तुम्ही ज्या वेळेस हा लढा उभा कराल, ज्या वेळेस तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा लढा उभा कराल, त्या वेळेस कुठल्याही प्रसिद्धीची, पैशाची हाव न बाळगता कृष्णा लिंगसे कुठल्याही आंदोलनामध्ये निशुल्कपणे 10-20 लोक घेऊन तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी असतील। धम्मपाल भायांना या कायद्याच्या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास आहे, त्या संदर्भात मी तुमच्यासोबत माहिती घेऊन नंतर पुढील आंदोलनाची दिशा आपण स्पष्ट करू, त्यामध्ये कायदेशीर बाबी मी मांडण्याचा प्रयत्न करेल। पण माझ्या बेसिक अभ्यासानुसार गायरान जमिनीचा हा विषय हा काय 10-20 वर्षाचा, 50 वर्षापूर्वीचा नाही, तर इंग्रज आपल्या भारतावर राज्य करत होते। हा स्वातंत्र्य पूर्व काळापासूनचा हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला विषय, 100-200 वर्षापासूनचा हा चालत आलेला विषय। या लढ्यामध्ये सहभागी होत असताना मला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी विषद करायच्या। गावगाड्यातल्या धनशक्ती असणाऱ्या, पैशावाल्या असणाऱ्या लोकांनी पाड्याच्या बाहेर 4-5% जी जमीन कुरणासाठी, जी चरण्यासाठी किंवा गायरणासाठी जी दिलेली आहे, त्या जमिनीवरती सर्वसामान्य गावगाड्यातल्या दलित, सर्वसामान्य गावगाड्यातल्या सामान्य लोकांपेक्षा जास्त ही जमीन कोणी हडपलेली आहे, ती धनशक्ती असणाऱ्या लोकांनी देखील हडपलेली आहे। तर मला असं वाटतं की आपला सगळ्यात गरीब मुसलमान, आपल्या सिल्लोड सोयगावचा सगळ्यात गरीब मुसलमान आहे महाराष्ट्रातला, अब्दुल सत्तार नाव आहे त्यांच्यावालं, आणि महाराष्ट्राचे आताचे विद्यमान गृहमंत्र्यांनी ते त्यावेळेस विरोधी पक्षात असताना ते विधानसभेमध्ये मांडलेलं आहे। वाशिम मध्ये 37 कोटीमध्ये 150-200 एकर गायरान जमीन त्यांनी ते वाशिम मध्ये विकून टाकली। त्याच्यावर सगळं मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, विकून टाकली। मला सांगायचं तात्पर्य एवढंच की मोठमोठ्या मंत्र्यांनी, मोठमोठ्या धनशक्ती असणाऱ्या लोकांनी या गायरानातल्या जमिनी, अनेक जमिनी हस्तांतरित केल्यात, विकल्यात, वेगवेगळे प्रलोभन देऊन। जवळजवळ 40 एकरच्या आसपास असणारी जमीन वाशिमला दिली जाते। तिथं सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना जर 10-20 गुंठे जर दिली असती तर सर्वसामान्य मायमावलींना, सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या लोकांना असती कसायला भेटली असती। पण तिच्यावाला व्यवहार खऱ्या अर्थानं अब्दुल सत्तार सारख्या माणसानं केला। आज ती 40 एकर जमीन कोणाच्या घशात घातली आणि त्याचा व्यवहार कोणी केला, तर ह्या विद्यमान आमदार, या मंत्र्यांनी केलेला आहे। मला सांगायचं तात्पर्य एवढंच की हे जन आंदोलन आपल्याला पुढे घेऊन जात असताना गाव कुसाबाहेर असणारे, गायरनामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना त्याच्यावर आट निघत नाही, ते 7 बाऱ्याला नोंदीवरती येत नाही। तर ते नोंदीवर येण्यासाठी हा आपल्याला सार्वजनिक लढा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये लढणं गरजेचं आहे। भूमिहीन गायरान एकता आंदोलनाच्या वतीनं इथं माणसांची गर्दी कमी आहे, पण गर्दीमध्ये सारे दर्दी आणि प्रामाणिक माणसं आहेत। धम्मपालजी, हा लढा तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर घेऊन जायचं असेल तर याचं व्यापक स्वरूप करणं गरजेचं आहे। तुम्ही गेल्या 12-14 वर्षापासून हे काम करताय, पण 2026 आणि 27ला संपूर्ण महाराष्ट्रामधले डाटे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये याच्यावर पुढच्या मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणतीना जात ज्यांची, कोणताना धर्म ज्यांना, दुःख भिजले 2 अश्रू माणसाचे माणसांना। मुळात हा लढा स्पेसिफिक कोणा एका जातीसाठी नाही, तर गायरनामध्ये सर्व जाती धर्माचे, पंथाचे, वर्गाचे, ओबीसी, मराठा, साळी, माळी, कुंभार, सांबार सगळ्या लोकांचा हा लढा आहे। हा लढा आम्ही प्रामाणिकपणे लढूयात। जी चळवळ प्रामाणिक असते, एक दिवस प्रामाणिक चळवळ, प्रामाणिक माणसंच क्रांती करतात। धम्मपालजी, तुम्ही या लढ्याला एक दिवस नक्की यश मिळेल, मी तुमच्या सोबत आहे।
आणि सर्वांचे मी या ठिकाणी मला बोलवलं, माझा सत्कार केला, मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम, जय भीम. जय भीम, जय भीम.